कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. यशवंत वंशा बहुभूषविले, भूदेव संता सदा तोषविले. जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळ राया. मागच्या वर्षी चातुर्मासामध्ये आपण तुकारामांच्या संबंधी बोलल्यानंतर त्याच्या समारोपामध्ये ताईंनी सुचवलं की यावर्षी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. पण मग चातुर्मासाच्या ऐवजी अनेशाचा अधिक मास पण होता. मग अधिक मासाच्या निमित्ताने आपण काही करू असं ठरलं. त्याच्यामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या संबंधीचं चिंतन आपण करावं अशी चर्चा झाली. आणि होत असताना मग आपण एकंदर 4 प्रवचनं इथे करू. त्या 4 प्रवचनांच्या मधनं एकनाथ महाराजांचा विषय आपण इथे मांडू अशा प्रकारचं आपण बोललो. पण जाताना ताई मला म्हणाल्या की माझ्याही मनामध्ये प्रश्न आहे की एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म का म्हणतात तेही आपल्याला कळालं पाहिजे. आणि मग धागा असा पकडला की या 4 प्रवचनांच्या माध्यमातून एकनाथ महाराज हे शांतीब्रह्म कसे आहेत याच्याबद्दलचं चिंतन आपण त्या ठिकाणी मांडू. मी तुम्हाला मागेही वारंवार सांगितलेलं आहे की मी काही असा सिद्धहस्त प्रवचनकार कीर्तनकार अजिबात नाही. माझ्या समोर विषय आल्यानंतर माझे सद्गुरू आणि माझ्या वडिलांच्या कृपेने मी त्याच्यावरती चिंतन करतो आणि ते चिंतन त्याच वेळेला लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जसं जमेल तसं मांडत असतो. हा विषय समोर आल्यानंतर देखील मी विचार केला की आपण एकनाथांच्या संबंधी 4 भागामध्ये काय बोललं पाहिजे. मग मागच्या वेळेला आम्ही जसं बोललो त्यावेळेला तुकारामांच्या संबंधी वेगवेगळे भाग केले आणि बोललो. त्यावेळेला इथेही विचार केला की कसं बोलू आपण. पण ते सगळं बघत असताना, त्याच्या संबंधीचं साहित्य अवलोकन करत असताना, त्याच्या संबंधीचे काही संदर्भ तपासत असताना, माझ्या वडिलांच्या जुन्या टिपणाच्या वह्या बघत असताना माझ्या लक्षात आलं की इथे आपल्याला 4 भागामध्ये समग्र एकनाथांचं दर्शन करून देणं अवघड आहे. त्यामुळे आत्ता असं ठरवलेलं आहे की आपण 3 भागांच्या मध्ये एकनाथांच्या चरित्रावरच फक्त चिंतन करूयात आणि शेवटच्या भागामध्ये एकनाथांच्या कार्याला आपण त्या ठिकाणी प्रणाम करण्याच्या दृष्टीने, त्यांना एक दंडवत घालण्याच्या दृष्टीने त्यांच्या साहित्यावरती बोलूयात. चरित्राबद्दल बोलताना पण असे भाग केले की 3 स्पष्ट भागामध्ये चरित्र सांगितलं जावं. पहिल्या भागामध्ये एकनाथ महाराजांचा जन्म आणि एकनाथ महाराजांचं देवगिरीला प्रयाण अशा प्रकारचा पहिला भाग घ्यावा. तोपर्यंतचा सगळा कालखंड म्हणजे एकनाथ महाराजांच्या आधीचं पैठण काय होतं, कसं होतं, कोण सत्पुरुष होते, त्यांचं घराणं काय, त्यांचा कुलवृत्तांत काय, त्यांचे आजोबा कोण, पंजोबा कोण, घरामधली उपास्य देवता कोणती, हा सगळा भाग आपण पहिल्या भागामध्ये बघू. म्हणजे कुठल्या पार्श्वभूमीवरती संत एकनाथ महाराजांनी जन्म घेतला ते आपल्याला कळेल आणि कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी पैठण सोडून दौलताबाद म्हणजे देवगिरीकडे प्रयाण केलं तेही कळेल. मग ते देवगिरीला येतील तिथपर्यंतचा भाग आपण आजच्या भागामध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. दुसऱ्या भागामध्ये देवगिरीवरती आल्यानंतर जनार्दन महाराजांचा अनुग्रह, साधना आणि हे सगळं झाल्यानंतर गुरु आज्ञा म्हणून परत आपल्या आपल्या गावाकडे परत जाणं असा जो त्यांचा प्रवास आहे तो सगळा प्रवास आपण बघूयात. आणि मग नाथ परत पैठणला येतील तिथपर्यंत दुसऱ्या भागामध्ये आपण चिंतन मांडूयात. आणि तिसऱ्या भागामध्ये नाथांचं प्रत्यक्ष पैठणमधील कार्य आणि जलसमाधी अशा प्रकारचा वृत्तांत आपण तिसऱ्या भागामध्ये बघू असं मी तरी सध्या ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने चिंतन करावं असा विचार केला. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांच्या बद्दलचा आदर व्यक्त केलेला आहे. जसं आपण ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, हे ज्ञानदेवांचं केलेलं कौतुक आहे तुकाराम महाराजांनी. त्यांना जसे तुकाराम महाराज भावले त्या पद्धतीने ज्ञानदेवांच्या बद्दल ते बोललेले आहेत. तसंच एकनाथ महाराजांच्या बद्दल देखील तुकाराम महाराज बोललेत की शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा, आता मज उपेक्षिता नाही सत्ता आपुली, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. भागवत सगळ्यांच्या पर्यंत घेऊन पोहोचवणारे जे एकनाथ महाराज आहेत, मी तुम्हाला शरण आलो आहे, तुमच्या पायावरती माथा ठेवलेला आहे आणि माझ्यातले गुणदोष न बघता माझं दास्यत्व तुम्ही स्वीकारा अशा प्रकारची विनंती तुकोबाराय या ठिकाणी नाथ महाराजांना करतायत. आपली सोय करून ठेवली. आपण पण हीच विनंती नाथ महाराजांच्या चरणी करायची आहे
की आता आमचे कुठलेही गुणदोष बघू नकात, आम्हाला तुमचं दास्यत्व द्या आणि तुम्हाला समजावून घेण्याची जी आमची इच्छा आहे ती इच्छा आमची पूर्ण करा, असं या 4 चरणांच्या अभंगामध्ये जे तुकोबांनी सांगितलंय तेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि अधिक मासानिमित्त पांडुरंगाला पण प्रार्थना करायची आहे की हे पांडुरंगा, आमचा जो 4 वेळेच्या चिंतनाचा संकल्प आहे तो तुम्ही आम्हाला या ठिकाणी पूर्ण करून द्या. आता हा संकल्प त्यांना पूर्ण करावा लागणार आहे. मी एकनाथ महाराजांच्या बाबतीत असं म्हणणार नाही की त्यांना ते आम्हाला दास्यत्व द्यावंच लागेल, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ठरवावा. परंतु पांडुरंगाच्या बाबतीमध्ये पण पांडुरंगाला काही वेगळा अधिकार नाहीये. आम्ही जेव्हा त्याला म्हणायला लागलो की असं आम्ही तुकोबांच्या संबंधी चिंतन करणार आहेत, एकनाथांच्या संबंधी चिंतन करणार आहेत आणि ते आमच्या हातून घडवून घ्या, ही एका अर्थाने पांडुरंगाला आज्ञा पण आपल्याला करता येऊ शकते. कारण आपण जेव्हा पहिला भाग बघितला तुकोबांचा तेव्हा आम्ही काय म्हणालो होतो, ज्ञानेश्वरीचा दाखला देऊन तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. भक्ताचं चरित्र जे गातात ते मला प्राणाहून प्रिय आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे भगवंतानी. आम्ही त्याच्या प्राणाहून प्रिय आहेत, आम्ही भक्तांचं चरित्रच गाणार आहोत. त्यामुळे त्याला वेगळी विनंती आम्ही नाही करणार. त्याला म्हणणार आम्हाला आता हे करायचं आहे, आमच्याबरोबर राहा. काय ते माझे भक्त गाती जिथे, नारदा मी उभा तिथे. आमच्या बाजूला ते उभे राहतात. 4 प्रवचनामध्ये पांडुरंगा आमच्या सोबत राहा तुम्ही. आणि हे एकनाथांच्या संबंधीचं जे आमचं चिंतन आहे अधिक मासाच्या निमित्ताने ते सफल आणि संपूर्ण अशा प्रकारचं तुम्ही करून घ्या. आपल्याला भगवंताला प्राणापरोते व्हायचं आहे. आपल्या सगळ्यांचा उद्देश काय आहे, आपल्याला भगवंताच्या जवळ जायचं आहे. त्याचं जे कैवल्य धाम ज्याला आपण म्हणतो त्या कैवल्य धामाचा निवास आपल्याला पाहिजे आहे, आपल्याला तिथे जाऊन राहायचं आहे. मग त्याच्या वेगवेगळ्या मार्गांचं चिंतन आपण मागच्याही मालिकेमध्ये केलं होतं आणि आपल्या लक्षात आलं होतं की भक्ती मार्गाने तिथपर्यंत सहज जाता येतं. आणि भक्ती मार्गामध्ये पण मग आपण गुणचिंतन, चरित्रचिंतन, नामचिंतन अशा प्रकारच्या चिंतनांचा पण आपण विस्ताराने चर्चा केली होती. त्यातलं जे चरित्रचिंतन आहे त्या चरित्रचिंतनाची आपण इथे चर्चा करणार आहोत. या चरित्रचिंतनामध्ये देखील आपण साधन चरित्र आणि लीला चरित्र असे 2 भाग बघितले होते. तुम्हाला आठवतंय ना सगळं हे? हे आपण बघितले. हो म्हणा तुम्ही, म्हणजे मलाही बरं वाटतं. ते साधन चरित्र आणि लीला चरित्र आपण दोन्ही भाग बघितले होते. आता आपल्याला दोन्हींचं मिश्रण पण बघायचं आहे. केवळ साधन चरित्र नाहीये आणि केवळ लीला चरित्र पण नाहीये. या दोनही चरित्रांचं मिश्रण आपल्याला या एकनाथ महाराजांच्या चरित्राच्या निमित्ताने या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता काय आहे की आपल्याला करायचंय चिंतन, चरित्र चिंतन करायचंय. कशासाठी तर आपण ते म्हणालो की तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. अधिक मासाच्या निमित्ताने जेवढ्या भगवंताच्या भक्ताचं चरित्र आपल्याला त्याची प्रशंसा करता येईल तेवढं अधिकस्य अधिक फलम. मी पण बघितलं अधिक मासाच्या निमित्ताने धर्मशास्त्र आणि धर्मसिंधू या दोन्ही ग्रंथामध्ये बघितलं की अधिक मासाचं नेमकं काय फल आहे, कशासाठी अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास म्हणजे नेमकं काय आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आपले सद्गुरू, आपले कुलगुरू, आपली इष्टदेवता, आराध्य देवता, कुलदेवता आणि आपल्या घरामधलं गोधन यांना अधिक मासाचा धोंडा द्यायचा आहे. तिथे कुठेही जावयाचा उल्लेख केलेला नाही, कुठेच नाही. कुठल्याच धर्मग्रंथामध्ये जावयाला धोंडा द्या असं लिहिलेलं नाहीये. पण आपली धोंड्याचा महिना येण्याच्या आधीपासून चर्चा जावयाचीच चाललेली आहे. त्याला योग्य वळण लागावं म्हणून भक्त चरित्रा ते प्रशंसिती भगवंत या ठिकाणी म्हणतात. त्यारे ते मला प्राणापरवते. जावयाची जी प्रशंसा करतात ते नाही, भक्त चरित्रा ते प्रशंसिती. जे भक्तांच्या चरित्राबद्दल प्रशंसा करतात, गौरवोद्गार काढतात, त्या ठिकाणी आदरयुक्त आपलं अंतःकरण समर्पित करतात, अशा लोकांच्या बद्दल मला ते प्राणापरवते प्रिय आहेत. तेव्हा तर आपण बघितलं होतं न लक्ष्मी असं पण म्हणले होते की ती लक्ष्मी पण नाही, तो हा पण नाही, तो पण नाही, तो शेष पण नाही, कुणीच नाही म्हणाले. त्यांच्याही पलीकडे जाऊन मी भक्तांचं चरित्र गाणारे जे ते मला आवडतात, आपण त्याच्या आवडते होण्याचा प्रयत्न अधिक मासाच्या निमित्ताने करणार आहेत. याचा अर्थ जावयाला काही देऊ नये असं अजिबात नाही. जावाई पण नारायण स्वरूप आहे. आपण इकडे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणतो, त्यामुळे तोही विष्णुमय आहे. मात्र त्या एकाच विष्णूच्या मागे लागून खऱ्या विष्णूला सोडून देऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता काय होतं की बहिणाबाईचा एक सुंदर अभंग आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. हा जो वारकरी संप्रदायाचा सगळा एकंदर डोलारा आहे आपण ज्याला म्हणतो, मागच्या भागात पण आपण सगळं बघितलं. त्या वारकरी संप्रदायाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा पाया कोणी उभारला म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी कुदळ फावडं घेऊन त्याचा पाया खांदला आणि मंदिर उभं केलं असं अजिबात नाहीये. ते मंदिर तिथेच होतं मुळामध्ये. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते
पंढरपूर, जेव्हा नव्हती भीमा गोदा, जेव्हा नव्हती यमुना गंगा, तेव्हा होती चंद्रभागा. जगामध्ये कुठलेच तीर्थ नव्हते तेव्हा आमची चंद्रभागा होती. जेव्हा जगामध्ये कुठलंच धर्मक्षेत्र नव्हतं तेव्हा आमचं पंढरपूर होतं. मग आमच्या ज्ञानदेवांनी पाया रचला कसं म्हणता येईल? नाही म्हणता येणार. ज्ञानदेवांनी काय केलं, ती जी इमारत होती बांधून ठेवलेली होती, तयार इमारत होती, परंतु त्या इमारतीला ऊर्जित अवस्था आणण्याची गरज होती. म्हणून त्या ठिकाणी असं म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया. मग त्याचा आकृतीबंध मांडला. मग वारकरी म्हणजे काय, त्याचं अंतरंग लक्षण कसं असावं, त्याचं बहिरंग लक्षण कसं असावं, त्याचे उपास तापास कसे असावेत, त्याचा दिनक्रम काय असावा, त्यांनी सकाळी कधी उठावं, त्यांनी संध्याकाळी झोपताना काय करावं, झोपण्याच्या पूर्वी त्याची काय क्रिया असावी, ह्या सगळ्या गोष्टींचा अत्यंत चांगला उहापोह आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमधून ज्ञानदेवांनी केला. आणि ज्याला वारकरी व्हायचंय त्याच्यासाठी एक गाईडबुक तयार केलं, युजर मॅन्युअल तयार केलं की हे पहा, तुला जर वारकरी व्हायचंय ना, हे बघ, हे हरिपाठात मी सांगितलंय, हे चांगदेव 65 सांगितलंय, हे अमृतानुभवात सांगितलंय, हे ज्ञानेश्वरीत सांगितलंय, उरलसुरला अभंगांच्या मधून सांगितलंय. याच्या पद्धतीने तू वाग. हे वागण्याची एक चांगली पद्धती जी घालून दिली वारकऱ्यांना. म्हणून काय म्हणलं बहिणाबाईंनी, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. नामातयाचा किंकर. नामदेवांनी हा सगळा विस्तार केला. म्हणाले संप्रदायाचा विचार जो आहे तो असे तू हिमाचल सगळ्या देशभरामध्ये फिरून आमच्या वारकरी संप्रदायाचा विचार, अद्वैत तत्वज्ञान, सनातन धर्म, वैदिक धर्म, त्याची परंपरा, त्याची उपासना पद्धती, हे कुणी पोहोचवलं म्हणाले, सगळं बाहेर नामदेवांनी पोहोचवलं. त्याने केला हा विस्तार. विस्ताराचं श्रेय नामदेवांना दिलं. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ म्हणजे आमच्या एकनाथ महाराजांनी काय केलं की त्याला खांब दिला म्हणाले. त्या जे काही वारकरी संप्रदायाचं जे काही मंदिर आहे, जे काही पाया रचला होता ज्ञानदेवांनी, ज्यांनी किंकर होऊन नामदेवांनी सगळीकडे विस्तार केला, तो मंदिर इतकं विस्तारत गेलं की त्याला एका आधाराची पण गरज लागली मधल्या काळात. आणि तो जो आधार आहे तो आमच्या एकनाथ महाराजांनी दिला. काय दिला? भागवताच्या निमित्ताने तो आधार त्या ठिकाणी दिला. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. त्या मंदिराचा कळस म्हणून कोण झालं म्हणाले? तुकोबाराय झाले. अशा प्रकारच्या संप्रदायाचं वर्णन बहिणाबाईंनी जे केले त्याच्यामध्ये तिसऱ्या चरणामध्ये जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आता खांब म्हणजे ती इमारत पडायला झाली आणि त्याला काहीतरी टेकू दिलाय असा नाही. मंदिरात गेल्यानंतर आपण गरुड खांब पण बघतो, स्वतंत्र खांब उभा असतो. त्याच्या उरावरी भेटलं की देवाच्या उरावरी भेटल्याचं पुण्य आपल्याला लाभतं, आनंद आपल्याला लाभतो. तसा गरुड खांब पण असू शकतो. महत्वाचा खांब की ज्या खांबावरती इमारत उभी आहे ती पण असू शकते. थोडक्यामध्ये वारकरी संप्रदायाला ज्ञानदेवांच्या नंतर, नामदेवांच्या नंतर एक 200-250 वर्षांच्या पर्यंत 237 वर्ष प्रिसाइजली, ज्ञानेश्वर गेल्यानंतर 237 वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झाला. या 200 वर्षांमध्ये जे यवनी आक्रमण झालं, जे वेगवेगळ्या प्रकारचे समाजामध्ये स्थित्यंतर घडले, त्यांनी ती इमारत डळमळीत होऊ लागली. कुठल्या अर्थाने? आचरणाच्या अर्थाने. त्या आचरणाच्या अर्थाने डळमळीत होणाऱ्या इमारतीला पुन्हा त्याच मजबूतीने उभं करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं. केवळ 52, इथे जरी भागवत म्हणलं असलं, केवळ 52 श्लोकांच्या चिरंजीव पदांनी मी वारकरी म्हणून कसं वागावं हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये नाथांनी सांगितलं आणि त्या इमारतीला एका अर्थाने त्यांनी आधार दिला. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाची इमारत तोलून धरणारा हा काम कुठल्या शहरामध्ये प्रगट झाला? पैठण नगरीमध्ये प्रगट झाला. आता गंमत अशी असते बघा की आपल्याला वाटतं की नाथ महाराज आणि पैठण, कुणाला विचारा पैठण म्हणजे काय? एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराज म्हणजे काय? पैठण. पण मग पैठणलाच एकनाथ महाराज का आले? काय वैशिष्ट्य होतं पैठणला? त्यांनी जन्म घेण्याचं काय वैशिष्ट्य होतं? त्यांना तर कुठेही जाता येत होतं ना. आम्ही तर काय म्हणाले आलो याची कारण अशी म्हणतात, म्हणजे आम्ही ठरवून येतो कोणत्या कामाला जायचंय, कधी जायचंय, कधी परत जायचंय, हे सगळं आमच्या हातात आहे म्हणाले. आम्ही आमचे अवतारी आहोत. मग असं असताना पैठण निवडण्याचं कारण काय आहे? तर पैठणचं धार्मिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या एक प्रचंड अशा प्रकारचं महत्व होतं. पैठणला दक्षिण काशी म्हणून त्या ठिकाणी गौरविला गेलं होतं. म्हणजे काय? धर्मामधला जो निर्णय आहे, धर्मनिर्णय आहे, तो एकतर काशीमध्ये होत होता आणि दुसरा निर्णय पैठणमध्ये होत होता. काशीमध्ये झालेल्या निर्णयाला पैठणचा निर्णय मान्यता देत होता आणि पैठणमध्ये झालेल्या निर्णयाला काशीचं पीठ पण मान्यता देत होतं. अशा प्रकारे दक्षिण भारतामध्ये धर्मसिद्धांतावरती चर्चा करून, खल करून योग्य निर्णय करण्याची प्रक्रिया पैठणमध्ये शतकानुशतके चालू होती. एकनाथ महाराजांच्या आधी पण चालू होती. हे पैठणचं वैशिष्ट्य होतं. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य पैठणचं तशा प्रकारचं होतं. दुसरं जे आपल्याला डोळ्यादेखत दिसतं ते सातवाहनांची राजधानी म्हणून दिसतं. शकांचं आक्रमण झालं, ते आक्रमण त्यांनी परतवून लावलं
आक्रमण झाल्यानंतर ते ज्या दिवशी परतवून लावलं, ज्या दिवशी विजयी पताका पैठणमध्ये त्यांनी फडकवली, त्यावेळेला प्रतिष्ठान नगरी म्हणायचे, जेव्हा फडकवली त्या क्षणाला त्यांनी शक सुरू केलं. आणि ते शक आता आपण बघतो आहोत का 1944-45 असं काहीतरी असेल, आता माझ्या एक्झॅक्टली लक्षात नाहीये. ते शक सुरू केलं. 18,000 वर्षांचं ते शक आहे. त्याच्यामध्ये 60 संवत्सरं आहेत आणि या 60 संवत्सरांना नारदाच्या 60 पुत्रांची नावं दिलेली आहेत. ते 60 नारदाचे पुत्र आहेत, त्यांची नावं त्याला दिलीत त्यांनी. आणि ते शक सुरू आहे. म्हणजे शककर्त्यांचं, सातवाहनांचं पैठण अशा प्रकारची प्रसिद्धी पण त्या पैठणची मोठ्या प्रमाणावरती आहे. नंतर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर पैठण हे सावकारांचं गाव आहे. पैठणला सगळे सावकार म्हणजे वानोळे सावकार, अजून कुठले सावकार, अजून कुठले सावकार, म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये पेशव्यांना कर्ज देणारे पण पैठणचेच लोक होते. पेशव्यांना पैसे कमी पडले लढाईत तर त्यांनी पैठणवरून कर्ज घेतलं होतं. त्या अर्थाने ती व्यापाराचं केंद्र होतं आणि व्यापाराचं केंद्र असल्यामुळे ती आर्थिक राजधानी देखील झालेली होती. त्याच्या बरोबरीला ते सामाजिक केंद्र देखील होतं. सगळ्या प्रकारची स्थित्यंतर पैठणनी बघितली होती. म्हणजे आता आपण म्हणतो ना, इकडे आपण बोलत असताना अद्वैत तत्वज्ञान आणि हे सगळं सांगत जातो, त्याचा जेव्हा अति उच्च ते होऊन गेलं, लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढायला सुरुवात केली, त्याच्यामधनं लोकांनी देवाची भक्तीच सोडून दिली, अशा काळामध्ये चक्रधरांसारखे लोक पैठणमध्ये आले आणि चक्रधरांनी पण त्या ठिकाणी मोठं कार्य केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. महानुभाव पंथाची खूपशा गोष्टी ह्या पैठण शहराशी, पैठण नगरीशी निगडीत आहेत. त्यामुळं सामाजिक दृष्ट्या देखील धर्मामध्ये जेव्हा काही ग्लानी येते, अशा वेळेला समाजाला पुनर्स्थापित करणं, समाजाला चांगल्या मार्गाला घेऊन जाणं, ते देखील त्या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ज्ञानदेवांनी आपल्या जन्मानंतर पैठणला महत्त्व दिलेलं आहे. आपलं 21 वर्षांचं आयुष्य, त्याच्यामधलं 10% आयुष्य, 2 वर्ष 1 महिना 1.5 महिना ज्ञानदेवांनी पैठण शहरामध्ये घालवलेलं आहे. पैठणमध्ये आले, पैठणमधल्या लोकांशी ओळख करून घेतली, पैठणमधल्या धर्ममार्तंडांशी परिचय करून घेतला. हे नंतरच येते. त्यांना काय परवानगी दिली नाही, त्यांची मुंज होऊ दिली नाही, हा फार किरकोळ भाग आहे. ज्ञानदेवांना पैठण नगरीने डोक्यावर घेतलेला आहे म्हणतात. काय सांगावी पुराणे, रात्री हरी कीर्तने, पैठण नगरी जागविती, अशा प्रकारचं ज्ञानदेवांचं कौतुक आहे की दिवसभर ज्ञानेश्वर पुराण सांगायचे त्या गावामध्ये, पैठणमध्ये. रात्रीच्या वेळेला हरिकीर्तन करायचे आणि सगळ्या पैठणला रात्रभर झोपू द्यायचे नाहीत. बालवय होतं, काय 8-10 वर्षाचे 12 वर्षाचे असतील, लोकांना एक अद्भुत वाटायचं. लोक येऊन बसायचे समोर, गळा लागायचा लोकांना, भाषा मधुर होती. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये दिवसभर ते पुराण सांगायचे, रात्रीच्या वेळेला कीर्तन करायचे, हरिकीर्तन करायचे आणि मग पैठण शहराला झोप घेऊ द्यायचे नाही. अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वरांचं पैठणच्या संदर्भात केलंय. आपल्या आयुष्यामधला 10%हून जास्तीचा काळ, म्हणजे 2 वर्षावरून जास्तीचा काळ ज्ञानदेवांनी पैठणमध्ये घातला. आणि सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेधी येले, सगळ्या लोकांना असं वेड लावून टाकलं म्हणाले आमच्या ज्ञानदेवांनी. हे सगळं ज्ञानदेवांचं पण ऐश्वर्य पैठणमध्ये आपल्याला बघायला मिळतं. नंतरचा भाग कधीतरी ज्ञानेश्वरांचं चरित्र सांगितलं तर ते आपण बघू. परंतु आत्ताच्या घटकेला आपल्याला महत्वाचं काय की तुकारामांच्या आधीचं पैठण कसं होतं, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असणारं, एका प्रचंड मोठ्या राष्ट्राची राजधानी असणारं ते गाव, धर्मावरती निर्णय करणाऱ्या, धर्मसिंधूला प्रमाण करणाऱ्या धर्ममार्तंडांचं ते गाव, अशा प्रकारची ती गावाची ख्याती होती. आणि त्या गावाला काय म्हणता येईल, मोठ्या सत्पुरुषांची कायम परंपरा राहिली होती. कुणी ना कुणी त्या गावामध्ये एक एक सत्पुरुष येत जायचे, एक 100-50 वर्ष कार्य करायचे, त्यांच्या नावाने ते शहर ओळखलं जायचं आणि पुन्हा त्यांच्या निर्वाणानंतर आणखी कुणीतरी सत्पुरुष त्या ठिकाणी यायचे. आज आपण भगवंताला प्राणापलीकडे प्रिय व्हायसाठी म्हणून त्याच्या 2 भक्तांचं चरित्र पण सविस्तर बघणार आहोत पैठणमधल्या. त्यातले पहिले भक्त आहेत कुर्मदास. आपल्या सगळ्यांना नाव तर नक्की माहिती असेल कुर्मदास, फार तर त्याच्या पुढच्या 1-2 गोष्टी माहिती असतील, पण कुर्मदासांचं जे चरित्र आहे ते चरित्र आपल्या सगळ्यांना नक्कीच ज्ञात नसणार आहे, सविस्तर चरित्र. कुर्मदास हे जे होते ते ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आले पैठणमध्ये. आणि पैठणमध्ये नामघोष तर सारखा चालूच होता. त्या नामघोषामध्ये आषाढी वारीची चर्चा सुरू झाली, कीर्तनकार यायला लागले, प्रवचनकार यायला लागले आणि पंढरपूरचं वर्णन करायला लागले की इथे सगळे तीर्थ येतात चंद्रभागेमध्ये, ते स्नान करून शुद्ध होतात. पांडुरंगाच्या ठिकाणी सगळ्या देवता येतात, त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन करतात. मग हा पांडुरंग कसा असेल, ही तीर्थ कशी असतील, हा प्रवास कसा असेल, वारी म्हणजे काय असेल, हे सगळं त्या कुर्मदासाला वाटायला लागलं की आपण स्वतः देखील अनुभवलं पाहिजे. आणि त्या वयामध्ये कुर्मदास म्हणाले की मला हे बघायचंय. कोणते कुर्मदास म्हणाले, जन्मतः ज्यांना 2 हात आणि 2 पाय नव्हते, म्हणजे केवळ मांसाचा गोळा, अशा प्रकारचे ते कुर्मदास होते. आणि ते म्हणले नाही, मला ते बघायचं आहे.
मग काय झालं की लोकांना तर काय टिंगल करायला आणि हे पहा, चांगल्या गावामध्ये दुर्गुण तर असणारच आहेत ना. म्हणजे ज्या गावामध्ये माऊलींनी रेडा बोलवला त्या गावामध्ये कुच्चर ओटा असणारच आहे, त्याला काही आपण टाळू शकत नाहीत. अशा कुच्चर ओट्यावरती बसणाऱ्या लोकांनी कुर्मदासांची टिंगल करायला सुरुवात केली. म्हणाले, अरे आधी एवढे कष्ट करून जातो, आमच्याच्यानी ती यात्रा नीट होत नाही, तुझ्याच्यानी कशी होणार आहे. म्हणाले, तुझं नसती कर चरण कैसे जाशी पंढरीशी, तुला हात नाहीत पाय नाहीत आणि तू पंढरपूरला कसा जाणार कुर्मदासा. आधे मध्ये कुठंतरी मरून पडणार. म्हणाले, कोणीतरी मध्ये अंगावर आलं, एखादा घोडा आला, एखादा हत्ती आला, एखादं जनावर आलं, तुझं काही टिकाव लागणार नाही. म्हणाले, तू काही जाऊ नको. पण कुर्मदास म्हणाला की नाही, मला पंढरपूरला जायचंय. म्हणाल, काही झालं तरी मी पंढरपूरला जाणार. आणि मग कुर्मदास कोण होते माहिती का, तो सूर्यरथीचा अरुण, करावया हरिभजन, ब्राह्मण वंशी अवसार पूर्ण त्याने घेतला त्यासाठी. सूर्यरथाचा अरुण आहे म्हणाले. सूर्य ज्या रथावरती आरूढ होऊन पुढे येतो त्याचं सारथ्य करणारा तो कुर्मदास. तो स्वर्गामध्ये होता आणि त्याला स्वर्गामध्ये असताना भक्तीची इच्छा मनामध्ये आली की मला भक्ती करायची आहे, पण स्वर्गामध्ये काहीच नाही येते. स्वर्गामध्ये भक्ती करता येत नाही, काहीच करता येत नाही. आनंद घ्यायचा आहे फक्त. जे काही तिथे उपभोग्य आहे त्या उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेण्याचं फक्त स्वातंत्र्य स्वर्गामध्ये आहे. भक्ती करता येत नाही. स्वर्गीचे अमर इच्छितातील देवा, मृत्यूलोकी आम्हा जन्म व्हावा, मृत्यूलोकात तुमच्या माझ्याबरोबर जन्म व्हावा. कशासाठी? इथे आल्यानंतर भगवंताच्या बरोबर त्याची भक्ती आपल्याला करता येते. तशाच प्रकारची इच्छा स्वर्गामध्ये असताना अरुणाचं रूप असणारा, सूर्याच्या रथाचं सारथ्य करणारा कुर्मदास जो आहे त्याला असं वाटलं आणि त्यांनी ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला. पण तो जन्म घेतल्यानंतर काही संचित असेल, पूर्वधर्माचं प्रारब्ध असेल, त्याला हात आणि पाय जन्मतःच नव्हते. आणि मग म्हणाले, मला तर जायचं आहे. मग आषाढीला निघायचं ठरलं. तुम्ही न्या की नका देऊ. म्हणाले, मी तर तुमच्याबरोबर चालू सुरुवात करणार, तुम्ही तुमचं निघून जा, तुमचं पुढे झाल्यानंतर तुम्ही जा. 1 कोस फक्त प्रवास झाला. 1 कोस म्हणजे जास्तीत जास्त 2-3 किलोमीटरचा. स्वतःला असं गोल 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 करत कुर्मदास पुढे पुढे चालले होते आणि 1 कोसाचा प्रवास फक्त कुर्मदासांना त्या ठिकाणी करता आला. 1 कोस प्रवास केल्यानंतर कुठलं तरी एक छोटं गाव लागलं. त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर होतं. मारुतीच्या मंदिरामध्ये कुर्मदासांनी प्रयत्नपूर्वक स्वतःला 2 पायऱ्यावरनं वर ढकलून त्या पारावरती कुर्मदास त्या ठिकाणी बसले. अंधार पडला. अंधार पडल्यानंतर मग त्या परमात्म्याला काळजी होती. ते काय म्हणजे आता आपण जर प्राणापरवते आहोत तर भक्ततेचे काय असतील ते बोललाच नाहीये भगवंत आपल्याला की भक्ताबद्दल त्याचं किती प्रेम असेल. आपण त्या भक्ताचं चरित्र गातो तर प्राणापलीकडे आपल्याबद्दल त्याला प्रेम आहे. मग आता त्याचं काय असेल कल्पना करून बघा. भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले, अवतार घेऊन प्रगट झाले आणि कुर्मदासाला म्हणाले, कोण तुम्ही, कुठले, कुठे चाललात. सगळी चौकशी केली. म्हणाले, एवढं शक्य आहे का तुम्हाला. तो म्हणला, नाही शक्य असो नसो म्हणले, त्याच्या भेटीला मी निघालोय. आता मला काही रस्ता थांबवायचा नाहीये, मी चालत राहणार, जसं जमेल तसं चालत राहणार. नाही हो, तुमचे लोक तर फार पुढे गेले, त्यांचे मुक्काम पुढच्या गावामध्ये पाल पडलेले आहेत, स्वयंपाक चालू आहे, तुम्ही इथे एकटेच पडलात. असू द्यात म्हणले, दिवस उजाडला की मी पुन्हा प्रवासाला सुरुवात करेल. भगवंतांनी विचार केला की हा काही आता हा ध्यास सोडणार नाहीये. म्हणाले, मग त्याला म्हणाले की असं करा, मी पण पंढरपूरलाच चाललोय. तर ते म्हणले, तुमची माझी काय बरोबरी, तुमचा जो घोडा दिसायला लागला, तुम्ही घोड्यावर तर केव्हाही निघून जाल. नाही म्हणले, माझं काम असं आहे, ज्या गावात मी जातो त्या गावात मला वसुली करायची असते आणि दिवसभर मी वसुली करतो, रात्रभर त्या गावात राहतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघतो. म्हणाले पुन्हा. त्यामुळे माझाही प्रवास काही फार जोरात होत नाही. घोडा असला तरी मला काही उपयोग नाही. म्हणाले, मला दिवस त्या गावात लागतो. तर आपण असं करत जाऊ, तुम्ही चालत राहा. म्हणले, माझं वसुलीचं काम होईल, रात्रीच्या मुक्कामाला आपण भेटत जाऊ. आणि भेटत जाऊ म्हटल्यानंतर मग ते कुर्मदासाला वाटलं, बरं आहे कोणीतरी आपल्या सोबत या ठिकाणी यायला लागलंय. रात्र झाली होती. कुर्मदासाला विचारलं, कुर्मदासा काही भूक बीक लागली का रे तुला. कुर्मदास म्हणाले, नाही भूक तर काही लागली नाही. म्हणाले, मला अजून तर काही लागलेली नाही, माझ्या डोक्यात दुसरं काहीच नाही. म्हणाला, ते आणि बघा किती देव दयाळू आहे, त्यांनी एक सोबती पण मला दिलाय. म्हणलं, आता तर मला काही भुकेचा प्रश्न नाही. नाही म्हणले, कुर्मदासा प्रवास खूप दूरचा आहे, तुला रोज खाल्लं पाहिजे, असं नाही जमणार आहे तुला, आपण खाऊ. म्हणाले काहीतरी. रुक्मिणी आईसाहेब आल्या तितक्यात लगबगिनी आणि म्हणाले की मी करते तुमच्या दोघांचा स्वयंपाक. पांडुरंग म्हणले, नाही स्वयंपाक दोघांचा कर, पण तुझा आणि माझा कर, कुर्मदासाचा स्वयंपाक मीच करणार. म्हणाले. आणि मग कुर्मदासाचा स्वयंपाक पांडुरंगाने केला. कुर्मदासाला खाता येत नव्हतं, त्याला खाऊ घातलं, त्याला पाणी पाजलं, त्याच्या तोंडावरनं पाणी फिरवलं, त्याला झोपी घातलं कुर्मदासाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठवलं. म्हणाले, कुर्मदासा पुढच्या मुक्कामाला निघा, मी माझे वसुलीचे कामं करून मुक्कामाला त्या ठिकाणी पुढच्या ठिकाणी येतो, असं ते त्या ठिकाणी म्हणाले. पहिला मुक्काम झाला, दुसरा मुक्काम झाला, असं करत करत कुर्मदासाचा प्रवास चालू होता. आता येथवर येऊन जगजेठी, मज सांभाळी कृपादृष्टी, तुझे भेटी होऊन हिमपुटी, कर्मदास पोटी होत असे. हे त्याची शेवटी कर्मदासाने त्या ठिकाणी म्हणलं, त्या प्रवासाच्या शेवटी
त्याचाही संदर्भ तुम्हाला मी नक्की सांगेल. आता हे दरमजल करत पंढरपूरच्या अलीकडे 10 कोसावरती लवळ नावाचं गाव आहे. त्या लवळ नावाच्या गावापर्यंत कुर्मदास, पांडुरंग आणि रुक्मिणी आईसाहेब तिघजण तो घोडा असे 4 जण तिथे हळूहळू प्रवास करत पोहोचले. पण तोपर्यंत आषाढीच काय, कार्तिकी 7 दिवसावरती आलेली होती. चातुर्मास निघून गेला होता, संपत आला होता आणि 7 दिवसावरती कार्तिकी आली. 10 कोसाचं अंतर राहिलंय. कुर्मदासाच्या अंगामधनं अक्षरशः रक्त वाहत होतं. ते जो काही प्रवास करत होते त्याच्यातनं सगळं अंग त्यांचं जखमांनी भरून गेलेलं होतं. आणि मग कुर्मदासाने बघितलं, विचारलं त्या म्हणजे त्यांच्या दृष्टीने सोबत्याला की अरे किती राहिलंय अजून पुढे? तो म्हणला 10 कोस आहे अजून. मग आपल्याजवळ 7च दिवस आहेत कार्तिकीला, मग जमेल का? नाही जमणार नाही म्हणाले. पण असे आपल्या मागे काही दिंड्या आहेत, भरभर चाललेल्या आहेत, बघू म्हणाले काही सोय होते का. मागून दिंड्या आल्या. कुर्मदासाने दिंडीवाल्या वारकऱ्यांना हात दाखवला आणि म्हणाले की हे मी अशा परिस्थितीमध्ये आहे, पैठणवरून आषाढीसाठी निघालो होतो आणि आषाढीसाठी निघून आत्ता कार्तिकी आली तरी मी काही पोहोचलेलो नाहीये आणि मी तिथे पोहोचेल असं नाही. त्यामुळे असं करा म्हणाले, पांडुरंगाला आता निरोप द्या की कुर्मदास तुमची वाट बघायला लागलाय लवळमध्ये आणि जायच्या आधी त्याला एकदा भेटायचं आहे. असा निरोप कुर्मदासांनी पांडुरंगाला दिला आणि तो निरोप आत्ता मी तुम्हाला सांगितला. आता येथवर येऊन जगजेटी, हे जगजेटी इथपर्यंत मी आलोय. मज सांभाळी कृपादृष्टी, तुझी कृपा कर, मला सांभाळ. तुझे भेटीहून हिमपुटी कर्मदास पोटी होत असे. माझा जीव जाण्यासाठी म्हणून तुझ्या भेटीशिवाय पर्याय नाही बघ आता पांडुरंगा. असा निरोप माझा पांडुरंगाला द्या म्हणाले. कुर्मदास तिथेच थांबले. आषाढी कार्तिकी असल्यामुळे त्या पांडुरंग रुक्मिणीला मंदिरात जायचंच होतं. ते म्हणले आता तू इथेच थांब, आम्ही पुढे जातो, सगळी सोय लावतो तुझी. आता ते दोघे निघून गेले पंढरपूरला. वारकरी मंदिरामध्ये गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, लाकडी सभा मंडपात आले, तिथे थोडे काय चक्री भजन केलं, नंतर आतमध्ये सोळखांबीत गेले, तिथे दर्शन घेतलं, तिथून देवाला दुरून बघितलं, जवळ गेले, देवाच्या तोंडावरून हात फिरवला वारकऱ्यांनी. त्यातल्या एका वारकऱ्याच्या लक्षात आलं की अरे कुर्मदासाचा पण निरोप आपण दिला पाहिजे पांडुरंगाला. आपलं तर दर्शन झालंय आणि त्यांनी पांडुरंगाला तो निरोप दिला कुर्मदासाचा की कुर्मदास वाट बघतायत तिथे. पांडुरंग म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. पाण्यानेच खुणवलं, निरोप मिळाला म्हणले मला. कार्तिकीची यात्रा चालू होती, लोक पाया पडायला येत होते. पांडुरंग आपल्या स्थानावरून खाली आले, नामदेवांना आवाज दिला, म्हणाले नामदेवा ज्ञानेश्वर कुठे, बोलवा ज्ञानेश्वरांना. नामदेवांनी ज्ञानेश्वरांना बोलवलं आणि मग नामदेव, ज्ञानेश्वर आणि पांडुरंग स्वतः हे पंढरपूरवरनं निघाले लवळला येण्यासाठी. 10 कोसाचं अंतर होतं. निघाल्यानंतर 7 मैलांवरती आरण नावाचं गाव होतं. सावतामाळी पण तिथे होते. कधी पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला गेले नाहीत, कधीच नाही गेले पांडुरंगाच्या भेटीला. मग तिथे गेल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं ज्ञानेश्वर आणि नामदेवांना की अरे मला तहान लागली. कशाची तहान लागते? पांडुरंगाला कुठे तहान असते का? पण सांगितलं नाही, मला तहान लागली म्हणे, ते मळा बरा दिसायला लागला, या मळ्यामध्ये जाऊन मी जरा पाणी पिऊन येतो, तुम्ही बांधावर राहा, तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, आपली हुकाचूक होईल म्हणाले. आपल्याला फार महत्वाच्या कामाला जायचंय, माझी आज्ञा आहे, तुम्ही इथून काही हलायचं नाही. ते दोघे बिचारे आज्ञाधारकासारखे उभे राहिले. पांडुरंग आतमध्ये मळ्यामध्ये गेले. ऊस होता, केळी होती, वेगवेगळे फळभाज्या होत्या, सगळं होतं. आतमध्ये बघितलं, तिथे सावतामाळी आतमध्ये मशागत करत होते. मशागत करत असताना सावतामाळ्यांच्या पुढे चतुर्भुज अवतारामध्ये प्रगट झाले आणि म्हणाले सावता तुला मी भेटायला आलोय. सावतामाळ्यांनी दर्शन घेतलं, दंडवत केलं पांडुरंगाला आणि म्हणाले सेवा काय करू तुमची सांगा, माझ्याकडे एवढं सगळं पिकवलंय मी, हे सगळं. ते म्हणले सेवा काय नाही, म्हणले मला 2 चोर माझ्या मागे लागले, मी पंढरपूरपासून निघालोय आणि त्या 2 चोरांनी माझा पाठलाग केलाय. म्हणाले त्या 2 चोरांपासून मला कुठेतरी लपून ठेवा, मला खायला प्यायला काही नको, मला लपून ठेवा, नाही तर ते चोर फार वाईट आहेत म्हणाल. सावतामाळी म्हणाला तुम्ही जगाचे चोर, सगळं गोकुळ चोरून नेलंय तुम्ही पुन्हा स्वतःला चोर कसं काय? म्हणा नाही म्हणले मला आता काय सांगायचं, त्या चोराची मला भीती वाटते. सावतामाळी म्हणला कुठं लपू तुम्हाला, उसात लपू का? म्हणाला अरे कशाचं म्हणले, ते फार दिव्य दृष्टीवाले चोर आहेत, त्यांना उसातला मी तर लगेच दिसून येणार आहे. बरं म्हणजे ठीक आहे, मग काय करतो म्हणाले माझी झोपडी आहे, त्या झोपडीत लपवू का तुम्हाला? नाही म्हणले अरे ते दुसरा जो चोर आहे त्याच्यातला नामदेव तो तर इकडे तिकडे फिरतच असतो म्हणले, त्याला कामच नाही दुसरं काय, तो सगळं बघणार तुझ्याकडे आल्यानंतर, त्याच्या इकडे काही खरं नाही. म्हणले मला जागा दे म्हणले लपायला, ते आता येतील म्हणले. त्यांना फार मी आग्रह करून तिथे आज्ञा देऊन थांबवलंय, परंतु ते तेवढे आज्ञाधारक विद्यार्थी नाहीत, ते मला शोधायला येणार, मला लपव म्हणाले. सावतामाळ्यांनी जवळचं खुरपं घेतलं, खुरप्या घेऊन ते आपलं छाती फाडली सावतामाळ्यांनी तिथे आणि छातीमध्ये पांडुरंगाला म्हणाले की तुम्ही आतमध्ये बसा, इथे काही तुम्हाला कोणी पकडू शकणार नाही. मग ते 2 जण वाट बघून इकडे आले. सावतामाळ्याचं दर्शन त्यांनी घेतलं. सावतामाळ्याला विचारलं की आमचा तो पंढरीचा चोर जो आहे, धरीला पंढरीचा चोर कुठे ठेवलाय तुम्ही?
तर ते म्हणले बाकीच्यांनी दोरबीर बांधले, मुसळाला बांधलं, कुठं कुठं बांधलं, मी त्या भानगडीत पडलो नाही म्हणले. सरळ माझा खिसा उघडला, खिशामध्ये पांडुरंग टाकून दिलाय, माझ्या हृदयाकाशामध्ये पांडुरंगाला मी ठेवलेला आहे. मग तिथून पुन्हा पांडुरंग प्रगट झाले. पुढचा 3 किलोमीटरचा 3 मैलांचा प्रवास त्या दोघांनी पूर्ण केला. मारुतीच्या मंदिरामध्ये कुर्मदास विवळत पडलेले होते. रात्रीची वेळ होती, ती रोजची जेवणाची सोय संपून गेली होती. रुक्मिणी आईसाहेब आणि पांडुरंग निघून गेले होते आणि तशा विवळत पडलेल्या कुर्मदासाला आपल्या मांडीवरती पांडुरंगाने घेतलं, त्याला अमृताचं पान केलं, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं की कुर्मदासा तुझी इच्छा मला सांग. कुर्मदासाने सांगितलं पांडुरंगा दुसरं काहीच नाही, तुमच्या मांडीवर आहे, त्याच्यापेक्षा अजून काय असतं म्हणाले, इथेच संपवा सगळं. आणि कुर्मदासाचा त्या ठिकाणी शेवट त्या ठिकाणी लौळ शहरामध्ये, लौळ गावामध्ये झाला. ही भगवंताच्या भक्ताची कथा आहे आणि आपण ती सांगितलेली आहे, म्हणून आपण भगवंताला प्राणापरोते होणार आहे. पैठणचं महात्म्य काय आहे एकनाथ महाराज आम्हाला माहिती आहे. कुर्मदासांचं हे जे चरित्र आहे ते एकनाथांच्या आधी होऊन गेलंय. एकनाथांच्यावरती कुर्मदासांच्या निष्ठेचे संस्कार आहेत, म्हणून ती निष्ठा आम्हाला एकनाथांच्या मध्ये बघायला मिळते आहे. अशा प्रकारचं अप्रतिम चरित्र कुर्मदासाचं त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. महिपती बाबांनी लिहिलेलं ओवीबद्ध चरित्र आपण वाचावं. मला सांगताना पण मी मुद्दाम लक्षात ठेवत होतो की आपल्याला भावनाविवश व्हायचं नाही, म्हणून काही प्रसंग सांगितले पण नाही की नको आपल्याला कथा पूर्ण करायची आहे. इथे आपण डोळ्यात पाणी आणून आपण फार भगवंताच्या जवळचे दाखवण्याची आवश्यकता नाहीये. कथा पूर्ण करणं महत्वाचं आहे, म्हणून त्याला रंजक केलेलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही महिपती महाराजांच्याकडून तुम्ही जेव्हा या संत भक्ताचं चरित्र तुम्ही जेव्हा ऐकाल कुर्मदासाचं, तेव्हा मला खात्री पुढचे 2-3 दिवस तुम्हाला काही सुधारणार नाही. अशा प्रकारचं एक अद्भुत चरित्र या कुर्मदासाचं आपण पैठण नगरीमध्ये बघितलं. कुर्मदास ज्ञानेश्वरांच्या समकालीन होते, ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये जन्माला आलेले होते आणि त्याच कुर्मदासांचं चरित्र आपण या ठिकाणी बघितलं. आता कुर्मदासांच्या बरोबरच बहिरम भट नावाचे एक आणखी सत्पुरुष पैठण शहरामध्ये होऊन गेले. तोच काळ आहे, ज्ञानेश्वरांचाच काळ आहे. बहिरम भट होऊन गेले. हे मूळचे नेवाशामधले, परंतु कर्मभूमी पैठण. पैठण मोठंच केंद्र होतं. जसे मराठवाड्यातून औरंगाबादला लोक शिकायला नोकरीला येतात तशा प्रकारचं पैठण होतं. त्या पैठणमध्ये बहिरम भट आले. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले, अत्यंत चांगल्या प्रकारची तल्लख बुद्धी, सगळ्या शास्त्रांचं अध्ययन झालेलं, धर्मशास्त्र माहीत असलेले. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी असा विचार केला की मला प्रसिद्ध व्हायचं आहे, मला श्रेष्ठ व्हायचं आहे, मला ज्येष्ठ व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी पैठणसारखी दुसरी जागा नाही स्वतःला सिद्ध करण्याची. ते प्रूव्ह करणे म्हणतो ना, आपल्या स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी पैठणसारखी जागा नाही म्हणून पैठणमध्ये आले. आणि आल्यानंतर मग रोज धर्मसभेमध्ये जाणं, त्या ठिकाणी विवाद करणं, बहुतेक वेळेला जिंकून येणं, क्वचित प्रसंगी पराभवाचं तोंड बघणं, पुन्हा नवी तयारी करणं आणि नव्या तयारीने पुन्हा नव्या धर्मसभेमध्ये जाऊन बसणं, असं या बहिरम भटाचं कार्य त्या ठिकाणी चालू होतं. हे कार्य चालू असताना 60 वर्ष वय झालं बहिरम भटाचं. 60 वर्ष वय झाल्यानंतर एक दिवस जेवायला बसले. वितंडवाद करून आले होते, जिंकून आले होते, मनामध्ये ती उर्मी होती सगळी. जेवायला बसले आणि बायकोला म्हणाले की 1-2 घास घेतल्यानंतर हे अलवन अशा प्रकारचं स्वयंपाक तुझ्याकडून झालाय. अळणी नाही, अलवन शब्द आहे त्याला. अलवन याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ असं टाकलेलं नाही, मीठ नसणारं अळणी जेवण आहे ते. अलवन अशा प्रकारचं तू जेवण दिले म्हणले मला. तर ती म्हणाली मी मीठ तर तुम्हाला देते, पण 60 वर्ष झाले, एवढी धर्मचिकित्सा केली, अजूनही त्या लवणामध्येच लक्ष आहे का म्हणाले. तुम्हाला तर रुचीच कळाली नाही पाहिजे म्हणाली. 60 वर्षानंतर तुम्ही जे अन्न सेवन करतायत त्याच्या रुचीचा तुमचा संबंध सुटायला पाहिजे आहे. हे कसं काय शक्य आहे म्हणाले. म्हणजे तुमचं संसारातलं लक्ष अजून गेलंच नाहीये. कशात मीठ कमी पडले आणि कशात जास्त पडले हेच जर तुम्ही बघत असाल, तुमचे 600 वर्ष वय झाली तरी उद्धार तुमचा होणार नाही म्हणाली. पत्नी त्यांना म्हणाली. तोच घास खाली टाकून दिला, पत्नीला साष्टांग दंडवत घातलं, तिला माता म्हणून संबोधलं आणि म्हणाले आता मला कळालं काय आहे ते, आता मला ब्रह्म शोधायचं म्हणाले आणि घराच्या बाहेर पडले. त्याच्यानंतर पुन्हा कधी घरात गेले नाहीत. मग नंतर लोकेशना होऊ नये, लोकांनी आपल्या बाजूला येऊ नये, आपल्याला महाराज करू नये म्हणून धर्म पण बदलला, धर्म परिवर्तन केलं. धर्म परिवर्तन करून त्या धर्माची पण शिकवण सगळी आत्मसात केली. आणि जेव्हा लक्षात आलं की तेही काही खरं नाही, तेव्हा पुन्हा आपल्या धर्मामध्ये आले. पैठणमध्येच हे सगळं व्हायचं, कोर्ट तिथेच होतं. त्या ठिकाणी पुन्हा आपल्या धर्मामध्ये आले आणि मग ध्यानस्थ बसले. आणि त्या ध्यानानंतर जे बहिरम भट बाहेर आले ते एक तेजपुंज तेजस्वी देवाचं चैतन्य घेऊनच त्या ठिकाणी बाहेर आले. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं. ब्रह्माची भेट बहिरम भटांनी त्या ठिकाणी घेतली. त्याचा बहिरा आणि पिसा
अशा प्रकारचं सकल संत गाथेमध्ये त्यांच्या नावाने अभंग आहे. बहिरा आणि पिसा नावच आहे त्यांचं, बहिरमभट असं नाव नाहीये. बहिरा आणि पिसा अशा प्रकारचं नाव तिथे दिले त्या संताला आणि त्याच्या अभंगांचं चिंतन वारकरी संप्रदायामध्ये नित्यपाठामध्ये केल्या जातं. अशा प्रकारची प्रसिद्धी त्या बहिरमभटाची होती. तर हे बहिरमभट आणि कुर्मदास आपण दोन व्यक्तिमत्व बघितले पैठण शहरामधले, ज्ञानेश्वरांच्या काळामधले, जे एकनाथ महाराजांच्या आधी होऊन गेले. ती परंपरा पैठण नगरीला होती. अत्यंत प्रकांड पंडित असणाऱ्या पैठणमधले धर्ममार्तंड देखील त्यांच्या चरणी लीन होत होते. बहिरमभटाचा नमस्कार करण्यासाठी हे सगळे धर्ममार्तंड येत होते. कुर्मदासाची सेवा करण्यासाठी तडफडत होते नंतरच्या काळात, की मला कुर्मदासाची सेवा करायला मिळायला पाहिजे होती. अशा प्रकारची इच्छा धर्ममार्तंड करत होते. असे दोन ज्येष्ठ श्रेष्ठ संत त्या पैठण नगरीने बघितले होते. आणि मग आता आम्हाला ज्याचं आकर्षण आहे त्याचंही घराणं त्या पैठण नगरीमध्ये होतं. भास्कर पंत आणि सावित्रीबाई असं ते जोडपं पैठण नगरीमध्ये राहत होतं. भास्कर पंत आणि सावित्रीबाई. भास्कर पंत मूळ पुरुष पैठणच्या जहागीरदार घराण्याचे, ज्या घराण्यामध्ये नाथ महाराजांचा पुढे जाऊन जन्म झाला, त्या घराण्यामधले ते मूळ पुरुष भास्कर पंत आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई असे ते दोघं जण नवरा बायको त्या ठिकाणी राहायचे. आणि त्या ठिकाणी राहत असताना अत्यंत चांगला संसार होता, समृद्ध संसार होता. कुठल्या प्रकारची अडचण नव्हती. आणि कुठल्या प्रकारची अडचण नसल्यामुळे अत्यंत ज्याला म्हणता येईल खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दोघे नवरा बायको खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राहायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग भास्कर पंत आणि सावित्रीबाईंना भानुदास महाराज त्यांच्या पोटी जन्माला आले. भानुदास महाराज म्हणजे आपल्या एकनाथ महाराजांचे पंजोबा, एकनाथ महाराजांचे पंजोबा, ते त्यांच्या पोटी जन्माला आले. दुर्दैवाने आमच्याकडे लिहून ठेवणं, नोंदी ठेवणं याच्याबद्दल अत्यंत अनास्था असल्यामुळे आम्हाला अजूनपर्यंत देखील भानुदास महाराजांच्या पत्नीचं नाव माहिती नाहीये. आम्ही ते रिकामा ठेवलेला खाना आहे तो, की आमच्या भानुदास महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं, जी आमच्या एकनाथ महाराजांची पणजी होती, ते नाव काही आम्हाला कळू शकलं नाही. पण भानुदास महाराज त्या ठिकाणी भास्कर पंतांच्या ठिकाणी जन्माला आले. आणि मग भानुदास महाराजांना पुढे चक्रपाणी नावाची अपत्य प्राप्ती झाली. ते चक्रपाणी म्हणून त्या ठिकाणी जन्माला आले. चक्रपाणी यांचं लग्न जे आहे ते सरस्वती मातेशी झालं. आणि मग चक्रपाणी आणि सरस्वती यांचा गोड संसार त्या पैठण नगरीमध्ये सुरू झाला. भानुदास महाराजांच्या समोरच तो संसार त्या ठिकाणी सुरू झाला. लग्न झाल्यानंतर यथावकाश सूर्यनारायण नावाचा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. आणि सूर्यनारायणाने देखील रुक्मिणी नावाच्या मातेशी लग्न केलं. म्हणजे असा हा सगळा जो कुलवृत्तांत आहे, की भास्कर पंत होते, सावित्रीबाईशी लग्न केलं, त्यांना भानुदास नावाचा मुलगा झाला. भानुदासाचा मुलगा चक्रपाणींनी सरस्वती आईंशी लग्न केलं. आणि त्या दोघांच्या पोटी सूर्यनारायण जन्माला आले. आणि त्या सूर्यनारायणांनी रुक्मिणीशी लग्न केलं. आणि त्या दोघांच्या पोटी एकनाथ महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी झाला. आपल्या पैठण नगरीमध्ये तो त्या ठिकाणी जन्म झाला. पण आमचे एकनाथ महाराज जन्माला आले आणि दुर्दैवाने सूर्यनारायण आणि रुक्मिणी या दोघांचंही तात्काळ देहावसान झालं. दोघंही जण गेले बिचारे. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, योगायोग म्हणायचं त्याला. पण ते जे काही लोक होते, धर्ममार्तंडाचं गाव असल्यामुळे लगेच एकनाथ महाराजांची पत्रिका बघितल्यास मग नंतर सांगितलं की याच्या राशीमध्ये मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला मुलगा आहे. म्हणलं हे काही खरं नाहीये. मूळ नक्षत्रावरती जन्माला आलाय, यांनी आपले मायबाप तर आधीच खाऊन टाकले आल्या, अजून कुणाकुणाला खाईल काही सांगता येत नाही, असं ते म्हणायला लागले त्या ठिकाणी. पण चक्रपाणी अत्यंत विद्वत होते, आजोबा त्याचे. त्यांनी सांगितलं असं काही नाही. आपल्या पत्नीला समजावून सांगितलं की असं काही नाही. आपल्या मुलाचा मृत्यू, आपल्या सुनेचा मृत्यू हा त्यांच्या प्रारब्धानुसार झालेला आहे. त्याच्यामध्ये नवजात बालकाचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही. आपण त्या नवजात बालकाला चांगलं सांभाळलं पाहिजे असं त्यांनी म्हणाले. आणि एकनाथ महाराजांना आजीच्या मांडीवरती दिलं. आईच्या मांडीवरती त्यांना ते भाग्य काही लाभलं नाही. आजीच्या मांडीवरती एकनाथ महाराज खेळायला लागले. परंतु गावामध्ये चर्चा होतीच ना, की हे जन्माला आलं कार्ट आणि मायबापांना गिळून बसलं. ही सगळी भाषा पैठणमध्ये सुरू झाली. मुलं खेळामध्ये घ्यायचे नाहीत, लोक घरी बोलवायचे नाहीत. रस्त्यावरती लहान मुलाचं जे इतर लोक कौतुक करतात तशा प्रकारचं कौतुक नाथ महाराजांचं पैठण नगरीमध्ये व्हायचं नाही. त्यांच्याकडे बघत असताना एक सदोष दृष्टीने समाज बघत होता, की हा मुळावरती आलेला आहे, मूळ नक्षत्रावरती आलेला आहे. अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी व्हायची. आणि त्या चर्चेच्या मध्ये ते कधी खिन्न व्हायचे, नाराज व्हायचे, आजोबांना प्रश्न करायचे, आजोबा निरुत्तर व्हायचे. आणि मग कधीतरी रात्री उशिरा एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी झोप लागायची. आणि झोप लागल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा ती समाजाकडून होणारी प्रतारणा
एकनाथ महाराजांच्या कानी पडायची. असा दिनक्रम चालत गेला. महाराज 6-8 वर्षांचे झाले आणि 6-8 वर्षाचे झाल्यानंतर मग असं ठरलं की आता याला कुठल्या तरी शाळेमध्ये आपण घातलं पाहिजे, कुठल्या तरी पाठाला याला बसवलं पाहिजे. आणि मग पाठाला बसवलं. बसवल्यानंतर 2-3 दिवसांचे पाठ झाले. शिकवणारे शास्त्री होते. त्या शास्त्रींनी जगत काय ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हे सगळं त्यांना सुरू केलं सांगायला. तर त्यांनी मग एकनाथ महाराजांनी प्रश्न केला त्यांना, नाथांच्या गुरूंना, की ब्रह्म कुठे राहते ते मला सांगा म्हणाले. आणि मग ब्रह्म कुठे राहते हा प्रश्न तर कोणी विचारलाच नव्हता आतापर्यंत. मग त्या महाराजांनी सांगितलं की जशी एक सर्वसाधारण पद्धत असते, खूप हुशार मुलाला तू फारच हुशार आहे म्हणायचं आणि गप्प बसवायचं, तसं नाथांना गप्प बसवला गेला. म्हणाले की नाही, तू खूप हुशार आहेस, तुला सगळं माहिती आहे, तुला उत्तर द्यायची गरज नाहीये, इतका तू पंडित आहेस. ते म्हणाले नाही, ते पंडितचं नंतर बघू म्हणाले, आधी ब्रह्म कुठे राहते ते मला फक्त सांगा तुम्ही. जग तर दिसतंय म्हणले मला, काही प्रश्न नाही. तुम्ही ज्याला असत्य म्हणता ते मला दिसायला लागले आणि तुम्ही ज्याला सत्य म्हणताय ते मला दिसत नाही, ते कुठे ते मला तुम्ही दाखवा. अशा प्रकारचा एक लाख मोलाचा प्रश्न नाथ महाराजांनी आपल्या गुरूंना केला. ते तत्कालिक गुरु जे होते त्यांना. आणि मग नाथांच्या बुद्धीची चमक लोकांच्या लक्षात यायला लागली. पण नाथ महाराजांना तोपर्यंत कळून चुकलं होतं आपण कोण आहोत, कशासाठी आहोत, आपलं कार्य काय आहे. आणि मग असं ठरल्यानंतर त्यांनी पैठणमध्ये दोलेश्वर नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे. एकंदर 12 मंदिर आहेत पैठण शहरामध्ये महादेवाची. त्याच्यापैकी दोलेश्वर नावाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये जाऊन साधना करायचं महाराजांनी ठरवलं. नाथ महाराजांनी की आता आपल्याला दोलेश्वर मंदिरामध्ये जाऊन साधना केल्याशिवाय काही गत्यंतर नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, गावामध्ये सगळीकडे लोक शोधायला लागले की कुठे आहेत अशा प्रकारची चर्चा झाली. आणि 4-5 दिवसानंतर मग ते सगळं साधना केल्यानंतर त्या दोलेश्वरांनी साक्षात समोर येऊन एकनाथांना दर्शन दिलं आणि म्हणाले की हे एकनाथा, मी तुला प्रसन्न झालोय, परंतु तुझ्या मनामधली जी इच्छा आहे ती मी पूर्ण करू शकत नाही म्हणाले. मग कुठे करू, काय करू, असा सगळा प्रश्नोत्तर त्या दोघांचा सुरू झाला. दोघांचा संवाद त्या ठिकाणी झाला. आणि मग दोलेश्वरांनी त्यांना आज्ञा केली की तू इथून देवगिरीला जा. देवगिरीला जनार्दन पंत म्हणून एक आहेत, त्या जनार्दन पंतांच्याकडे जाऊन त्यांना शरण जा, त्यांचा अनुग्रह घे आणि त्यांना तुझ्या मनामधले प्रश्न विचार, ते तुझ्या मनातले प्रश्नाचे उत्तरं देतील. आणि हे सगळं करत असताना श्री दत्ताची उपासना कर. दत्ताची उपासना महत्वाची. म्हणले आमचे गुरु तेच आहेत, तुम्ही जरी आम्हाला देव म्हणत असलात तरी देखील आमचेही गुरु श्री दत्त महाराजच आहेत, आमच्या गुरूंची उपासना कर म्हणाले आणि तू तिकडे जा. हे सगळं होत असताना मग ती आतमध्ये भुयारामध्ये बसलेले तळघरामध्ये, आणि तळघरामध्ये बसल्यानंतर कधीतरी थोड्या वेळासाठी बाहेर आले. कोणीतरी त्यांना बघितल्याबरोबर चक्रपाणींच्याकडे वार्ता केली की अहो तुमचा नाथ दिसायला लागला तिथे मंदिराच्या बाहेर. त्यांनी पकडून त्याला घरी आणलं आणि सांगितलं की हे एकनाथा, हे काही बरोबर नाही, कुठे होतास, काय होतास, आम्ही रागावणार नाहीत, काय खाल्लं काय पिलं नाही. म्हणला ते डोलेश्वर येत होते स्वतः आणि ते खाऊ घालत होते. आता ते सगळ्यांना अचंबित वाटलं की डोलेश्वराचं आपण रोज दर्शन घेतो, याला डोलेश्वरांनी दूध कुठून दिलं असेल, काय दिलं असेल, कसं दिलं असेल. पण मग ते लक्षात आल्यानंतर मग नाथांच्याकडे बघण्याचा वडिलांचा आजोबांचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्याबद्दल एक प्रकारचे आदरयुक्त दृष्टिकोन त्यांचा विकसित झाला. आणि नाथ महाराजांच्या लक्षात आलं की डोलेश्वरांनी दिलेला जो आदेश आहे तो आता आपण पाळला पाहिजे, असं नाथ महाराजांच्या मनामध्ये आलं. आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला जे सांगितलंय आपण देवगिरीला गेलं पाहिजे. जनार्दन स्वामी कोण आहेत, जनार्दन पंत कोण आहेत, त्यांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे आणि दत्तप्रभूंची आपण उपासना केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार नाथ महाराजांनी केला. एक 8-10 दिवस लागले. वय कमी होतं, घरात सांगून जाण्याची परवानगी मिळेल अशातली गोष्ट नव्हती. घरात न सांगता जायचं होतं, योग्य वेळ निवडायची होती. आजोबा आजीच्या मनाची पण काळजी होती. त्या बिचाऱ्यांनी आईवडिलांच्या माघारी सांभाळलेलं होतं, त्यामुळे त्यांनाही शांत करायचं आहे, त्यांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने वातावरण निर्माण करायचं आहे आणि इकडे गुरूंच्याकडे पण जायचं आहे. अशा अवस्थेमध्ये नाथ महाराजांनी एक दिवस भल्या पहाटे निर्णय घेतला आणि पैठण क्षेत्र त्यांनी सोडायचं ठरवलं. हे जे पैठण क्षेत्र नाथ महाराजांनी सोडलं तर ते का सोडलं, त्यांच्या अधिकारामुळे सोडलं. त्यांना काय करायचं होतं. निळोबांनी अप्रतिम लिहिलेले, निळा म्हणे देव राबे ज्यांचे घरी दत्त चोपदारी करीत असे. पैठणमधून निघताना दत्ताची उपासना करायला नाथ महाराज निघाले की दत्ताची मला उपासना करायची, मला ब्रह्म कुठे आहे ते बघायचं आहे, असं म्हणण्यासाठी म्हणून या ठिकाणाहून नाथ महाराज निघाले. आणि जेव्हा ते परत आले आणि आत्ता त्यांचं कौतुक आणि त्यांचं चिंतन आपण का करतोय तर निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी. 36 वर्ष पांडुरंगांनी नाथ महाराजांच्या घरी त्यांची सेवा केली. वेगवेगळ्या रूपामध्ये 12-12 वर्ष, 12-12 वर्षाचे 3 कालखंड आहेत की जिथे पांडुरंग त्यांच्या घरामध्ये राबले. कधी गावबा होते, कधी श्रीखंड्या होते, कधी विठ्ठल होते आणि 36 वर्ष त्यांची सेवा केली. आणि दत्त तर काय चोपदारी करत होते म्हणले त्यांच्या दारावरती.
अशा प्रकारचा महान अधिकार प्राप्त होण्याची जी यात्रा आहे ती यात्रा पैठण सोडून नाथ महाराजांनी सुरू केली आणि देवगिरीच्या दृष्टीने त्यांनी त्या दिशेने त्यांनी प्रवास त्या ठिकाणी सुरू केला. जनार्दन महाराजांना नाथ महाराजांचं पहिलं पाऊल पैठणच्या बाहेर पडल्याबरोबर अंतःकरणामध्ये जनार्दन महाराजांना मनापासून आनंद झाला की चला यायला लागलाय आता, मला ज्याला पाहायचं आहे, मला ज्याला भेटायचं आहे, मला ज्याला उद्धार करायचा आहे, जो जगाचा उद्धार करणार आहे असा माझ्याकडे आता निघालेला आहे. त्या दिवसापासून जनार्दन महाराजांच्या वागण्यात पण बदल झाला म्हणतात. गडावरती त्यांची भाषा पण बदलली आणि अधूनमधून दरवाजामध्ये येऊन बघायला सुरुवात झाली की माझा नाथ कुठपर्यंत आलेला आहे. अशा प्रकारचं ते वातावरण झालं. मग नाथ महाराज गडावरती कसे आले, गडावरती साधना कशी केली, जनार्दन स्वामींनी त्यांना उपदेश कसा दिला, कुठल्या प्रकारचे चमत्कार झाले, जे चित्र आम्ही पाहतो ते डोक्यावरती नागफणी काढून उभा आहे आणि महाराज खाली बसलेले आहेत, हे काय प्रकरण आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत. आज आपण इथे थांबतो आहोत. आजच्या भागामध्ये आपण एवढंच बघितलं पैठण क्षेत्राचं महत्त्व काय आहे. पैठण क्षेत्रामध्ये जे सत्पुरुष होऊन गेले त्या सत्पुरुषांच्या मध्ये कुर्मदास आणि भानुदास या दोन सत्पुरुषांचं चरित्र बऱ्यापैकी सविस्तर आपण पाहण्याचा प्रयत्न केला. या क्षेत्राला पावन करणाऱ्या ज्ञानदेवांचं देखील आपण चिंतन या ठिकाणी केलं की लहान वयामध्ये पैठणच्या नगरामध्ये कशा पद्धतीने ज्ञानदेवांना लोकांना वेड लावलं होतं ज्ञानदेवांनी की दिवसा पुराण आणि रात्री भजन, रात्री कीर्तन, अशा प्रकारचं ते ज्ञानेश्वरांचं वर्तन, ते पैठणमधलं 2 वर्षाचा सहवास, कित्येक घरामध्ये ज्ञानदेवांनी जे रात्रीचं जेवण केलं. अनेक बाया यायच्या त्या भजनानंतर आणि ज्ञानेश्वराला हाताला धरून घेऊन जायच्या भावंडांना की आज माझ्याकडे तुम्ही जेवायला या. अशा प्रकारचं प्रेम पण त्या शहराने ज्ञानेश्वरांना दिलं. म्हणून त्या शहराला असे सत्पुरुष पुढे लाभत गेले. जे पैठणची एक साधारण धारणा आमच्या समोर आहे की नाही, लोकांना अपमानित करणारं, लोकांची टीका करणारं, टिंगल करणारं, लोकांना आयुष्यातून उठवणारं, लोकांवरती अन्याय करणारं, ते पैठण नाहीये. पैठण ते ज्यांनी ज्ञानेश्वरांना दूध पाजलेलं आहे. पैठण ते आहे ज्यांनी एकनाथांना खांद्यावरती खेळवलेलं आहे. पैठण ते आहे ज्यांनी भानुदास महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रोत्साहित केलेलं आहे. भानुदास महाराजांच्या अधिकाराचं एक कथा आपण बघू आणि थांबू, कारण ती कथा महत्त्वाची आहे. पंढरपूरचा एक ब्राह्मण स्वतःची विद्वत्ता प्रदर्शित करून धनराशी मिळवण्याच्या दृष्टीने जगाच्या प्रवासाला निघाला. निघाल्यानंतर त्याला कोणीतरी सांगितलं विजयनगरचं साम्राज्य मोठं आहे, त्या साम्राज्यामध्ये गेलास आणि तुझी विद्वत्ता दाखवली तर त्या विद्वत्तेच्या बदल्यामध्ये तुला मोठं धन मिळेल. आणि तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी राजाई मातेचे उपासक असणारे जे राजे तिथले त्या ठिकाणचे विजयनगरचे, त्या राजांचं त्यांनी दर्शन घेतलं. सभागृहामध्ये गेला, विचारलं कोण तुम्ही? म्हणाले आम्ही पंढरपूरचे. काय आहे म्हटलं तुमच्या पंढरपूरला? अहो काय सांगायचं म्हणलं, आमच्या पंढरपूरला पांडुरंग आहे. कसा आहे पांडुरंग? काय म्हणले, प्रत्यक्ष बोलतो आमच्याशी पांडुरंग. बरं, आणि गाव कसं आहे? म्हणाले गाव काय सगळे नक्षत्र खाली उतरतात म्हणले जमिनीवरती आमच्या पंढरपूरमध्ये. सगळी तीर्थ रोज सकाळी पंढरपूरमध्ये येतात. सगळ्या देवता आमच्या पंढरपूरमध्ये दिवसभर असतात म्हणाल. आमच्या पंढरपूरचं वर्णन काय करायचं? ते राजे म्हणाले ब्राह्मण ग्रहस्थ हो, तुम्ही आमची राजाई देवी बघितली म्हणले. ही राजाई आमच्या तिकडे झाडझोडीला असते म्हणले पंढरपूरला. मंदिराच्या मागचा भाग झाडायला तिला ठेवते म्हणले आम्ही. असं म्हणल्यानंतर विजयनगरचा राजा अत्यंत चिडला आणि म्हणला असा कोणता देव आहे तुझा की नक्षत्र खाली उतरतात, तीर्थ खाली येतात, देवता खाली येतात, आमची राजाई आई त्या ठिकाणी झाडू मारते म्हणायला लागलास, कोणता देव मला बघूच दे आता. आणि ते जर खोटं ठरलं ना म्हणाला तर तुला फासावरती देणार आहे मी. ठीक आहे म्हणाले. काय आता तो म्हणला तर बोलून तर गेलोय, काय असेल ते असेल. हे पंढरपूरचं वर्णन शास्त्रातलं होतं. आजचं पंढरपूरचं वर्णन नीट चालता पण येत नाही म्हणाला. खड्ड्यामध्ये पडायची वेळ आहे, रस्ते नाहीत, लाईट नाही, पाणी नाही, वीज नाही. आता काय करावं म्हणलं. आता या विजयनगरच्या राजाला तर आपण बोलून बसलो, हा पुढे राजा मागे. प्रवास सुरू झाला. पंढरपूरच्या जवळजवळ येत असताना हा आपले मृत्यूचे दिवस मोजू लागला की आता मरायचंच आहे म्हणाला. देव बोलतो म्हणलं तर आपण कुठून बोलणार आहे देव याला म्हणाल. काय असेल ते असेल म्हणले. पण पांडुरंगाला भक्ताची काळजी असते म्हणतात. तो जो काही त्यांनी विश्वास दाखवला होता पांडुरंगाबद्दल, श्रद्धा दाखवली होती, त्या श्रद्धेच्या बदल्यामध्ये पांडुरंगाने तसंच पंढरपूर करून टाकलं त्या क्षणापुरतं त्या राजासाठी. राजाने बघितलं सगळीकडे नवरत्नाचे हार लावलेत, आतमध्ये गेल्यावर पांडुरंग इकडे तिकडे फिरायला लागलेले आहेत म्हणाला. अरे बापरे, हे खरंच चांगलं आहे म्हणाला. आणि मग पांडुरंगाला विनंती केली, माझ्याबरोबर चला म्हणला, मी राजा आहे, माझ्याबरोबर तुम्हाला यावं लागेल, मी तुमचं अगत्य करेल, मी तुमची सगळी बडदास्त ठेवेल, मी तुम्हाला पाहिजे ते देईल, पण तुम्हाला माझ्याजवळ आलं पाहिजे. आता पांडुरंगाने विचार केला, फार याची इच्छा दिसायला लागली, नाही म्हणता येत नाही, राजा आहे, इथेही काही फार म्हणले फार सोय होत नाहीये, झाडझूड नाही, काही नाहीये, थोडा बदल बरा म्हणले, हवा बदल आपल्याला, चला हरकत नाही. पण म्हणले असं आहे की मी असा येणार नाहीये, मी सोहळ्यात येईल तुझ्याबरोबर.
आणि मला तुला ब्राह्मणांच्या खांद्यावरती 16तले ब्राह्मण लागतील, त्यांच्या खांद्यावर मला घेऊन जायचं. ते म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी 100-50 ब्राह्मण लावले कामाला. पांडुरंगाला घेतलं बरोबर खांद्यावरती आणि विजयनगरकडे ती स्वारी निघाली. इथून निघत असताना राजांनी वरती निरोप दिला की पांडुरंगाला साजेसं असं मंदिर बांधकाम सुरू करा, आम्ही येईपर्यंत मंदिर झालं पाहिजे. अप्रतिम मोठं विठ्ठलाचं मंदिर त्या राजधानीमध्ये तयार झालं तुंगभद्रेच्या काठावरती. आणि तयार झाल्यानंतर हे पांडुरंगाची मूर्ती घेऊन गेले. तिथे प्रस्थापना झाली मूर्तीची. या ब्राह्मणाला तर खूप काही मिळालं बिचारा. यांचा पांडुरंग तिकडे गेला, पण ब्राह्मण समृद्ध झाला एकदम. आणि मग नंतर आषाढी आली, सगळे संत लोक आले पंढरपूरमध्ये, बघायला लागले तर काय पांडुरंगच उभा नाहीये तिथे. हे कसं झालं म्हणाले. मग कुणीतरी सांगितलं असा ब्राह्मण गेला. मग ही सगळी कथा त्याला सांगितली. मग म्हणले त्याला आणलं पाहिजे. काही वेदांती होते, निर्गुण निराकार परमात्म्याची सेवा करणारे. ते म्हणले तू तिथे काय इथे काय. म्हणाले काही फरक पडत नाही आपल्याला, त्याला तिथे राहू द्या सुखाने, आपण इथून त्याचं चिंतन करू. तो सगळीकडे व्याप्त आहे. असे अभंग आहेत तसे अभंग आहेत. पण ते आमचे जे भक्त होते ते म्हणले असं नाही, ते सगुण साकार रूप आम्हाला इथे पाहिजे म्हणाले. आम्हाला दुसरा पर्याय नाही. पण कुणी आणायचं. भानुदास महाराज, एकनाथ महाराजांचे पंजोबा उभे राहिले आणि म्हणाले मी घेऊन येतो त्याला, माझी जबाबदारी. म्हणले मी त्याला घेऊन येतो. पडशी घेतली. पडशी घेऊन त्या ठिकाणी निघाले. तुंगभद्रेच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तुंगभद्रा नदीवरती गेले, आंघोळ केली, लोकांशी संवाद केला. लवकर सांगतो मी तुम्हाला. संवाद केला आणि विचारलं लोकांना की इथे पांडुरंगाचं विठ्ठलाचं मंदिर कुठे आहे. लोक म्हणले ते राजाईचं एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि आत्ता एक नवीन मंदिर झालंय. म्हणले आमच्या राजाने कुठून तरी मूर्ती आणली आहे, पण ते राजवाड्याच्या आतमध्ये म्हणाले. तिथे खूप दागदागिने आहेत, त्याच्यामुळे ते मंदिर आतमध्ये. बरं म्हणाले ठीक आहे, मला ते मंदिर बघायचंय. गेले, आपले आंघोळ बिंघोळ पूजा बिजा केली आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्याबरोबर बघितलं पांडुरंगाला. डोळ्यातनं पाणी आलं भानुदास महाराजांच्या. म्हणले इथे कशाला आला तू देवा इकडे, आम्ही तिकडे वाट बघायला लागलो, सगळे संत तुझे वाट बघायला लागले. पांडुरंग म्हणाले की नाही, माझा नाईलाज होता. म्हणाले ह्यांनी मला इथे आणलंय आणि त्याच्या वचनामध्ये मी अडकलोय, पण म्हणले बघू काही ना काहीतरी होईल. म्हणले नाही तुम्ही या ना आमच्यासोबत. भानुदास महाराजांनी विनंती केली. म्हणले तुम्ही या, मी तुम्हाला घेऊन जायला आलोय, मी तुमच्यासाठी आलोय. तुम्ही आलात तरच मी जाणार परत, नाही तर मी घरी जाणार नाही, तुम्हाला घेऊनच जायचंय मला. मग पांडुरंग म्हणाले की ठीक आहे, आता थोडी संध्याकाळ झाली, उद्या सकाळी बघू म्हणाले. पण असं कर, आता तू आलायस, मला आनंद झालाय. आपल्या गळ्यातला एक रत्नाचा हार त्यांनी भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकून दिला आणि म्हणले आता सकाळी ये म्हणले दर्शनाला. ठीक आहे, भानुदास महाराज आनंदाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुंगभद्रेवरती स्नानाची सुरुवात झाली भानुदास महाराजांच्या. ते अत्यंत काय म्हणता येईल, धार्मिक होते, भक्त होते, वारकरी होते, पण अनुष्ठानवाले होते. ते अनुष्ठान त्यांचं त्या ठिकाणी सकाळी सुरू केलं. आणि इकडे पुजाऱ्यांनी पांडुरंगाचं मंदिर उघडलं. समोर हार नाही म्हटल्यानंतर तो घाबरून गेला. इतकं नवरत्नाचा हार. म्हणाले आता राजा तर आपल्याला सुळावरती देणार असं तसं. आणि मग त्यांनी राजाच्या कानावरती वर्दी घातली की हार आपला पांडुरंगाचा गेलाय म्हणाले. ते म्हणले असं कसं होईल, पाहुण्याला बोलवलं आणि त्याचीच बॅग चोरीला गेली, हे फार वाईट झालं म्हणाले. ते शोधलं पाहिजे आपण. आणि म्हणले काय चोर आला असेल रात्री तरी कुठं फिरणार आहे म्हणले आपल्या राज्याच्या बाहेर, सैन्य पाठवा सगळीकडे आणि आणा पकडून त्या चोराला. कोण आहे चोर, कशाला पळून जातो बिचारा. तुंगभद्रेच्या नदीच्या काठावरती हारबीर मिरवत गळ्यामध्ये आपलं संध्या करत होता. लोकांनी बघितला, म्हणले हाच हार आहे तो. इतक्या फाटक्या माणसाजवळ एवढे रत्नाचे हार असतात का म्हणाले. त्याला पकडला आणि घेऊन गेले राजाच्याकडे. राजाला म्हणले की हा हार, राजाने विचारलं हा हार कुठून मिळाला तुला. पांडुरंगाने दिला. म्हणलं काल माझी त्यांची भेट झाली, आम्ही बोललो दोघं जण, मला आज बोलवलंय त्यांनी. ते म्हणले असं कसं होईल म्हणाले, इथं आणल्यापासून माझ्याशी एकदाही बोलला नाही म्हणे, तुझ्याशी लागली काल आला, बोलला, हार दिलाय तुला. चला म्हणले पांडुरंगाची, याला सुळावरती द्या म्हणे, याला सूळ तयार करून ठेवा म्हणले, आणि मी शहानिशा करतो पांडुरंगाच्या देवळामध्ये जाऊन काय झालेलं आहे. पांडुरंगाच्या देवळामध्ये गेले. विजयनगरच्या राजाने हात जोडला पांडुरंगाला आणि म्हणाले हा जो सांगतो आहे यांनी अपराध केलाय, तुमची चोरी केलेली आहे, याला आता मी सुळावरती देणार आहे. पांडुरंग म्हणले अवश्य द्या. केली म्हणले चोरी त्यांनी, हे काय माझाच हार आहे. भानुदास महाराजांना वाटलं आपण कुणीकडून आलो इथे, म्हणजे ज्याची करावी कीव तो घेतो आपला जीव. भानुदास महाराज म्हणले अरे बोल न खरं काय ते. नाही म्हणले त्यांनी, हा तर माझाच हार आहे म्हणले, त्याच्या गळ्यातला कालपर्यंत माझ्या गळ्यात होता. घेऊन गेले सुळावरती भानुदास महाराजांना. पण ते जेव्हा सुळावरती भानुदास महाराजांना चढवलं, त्या सुळाचं पाणी होऊन गेलं. तिथे झाड उगवले, त्या झाडांना फुलं लागली आणि ते विजयनगरच्या राजाच्या समोर दृश्य आल्याबरोबर पांडुरंगाच्या मंदिरातून लोटांगण घातलं आणि महाराजांना म्हणाले की तुम्ही घेऊन जा. आता हे पण पक्के होते की ह्यांचा फारच सूड घेतला होता ना, म्हणजे सुळावर जाईपर्यंत तर भीतीच होती, मारतात की काय म्हणून. हे म्हणले मी काही विजयनगरचा राजा नाही बाबा, माझ्याकडे काही 100 ब्राह्मण लावायची ऐपत नाही, तुला यायचं तर माझा हात धरून ये, आता माझी बारी म्हणाले. पांडुरंग म्हणाले की अरे
भानुदासा, तुझं प्रेम मला माहिती आहे, तुझे पडशीचं थोडं तोंड उघड म्हणले, मी पडशीत जाऊन बसतो. आणि सूक्ष्म रूपाने पांडुरंग पडशीमध्ये बसले आणि ती पडशी घेऊन भानुदास महाराज यायला लागले. शेवटचा मुक्काम पंढरपूरच्या विष्णुपदावरती झाला आणि विष्णुपदावरती मग त्यांनी ती पडशी बाजूला ठेवली, स्वतः स्नान केलं चंद्रभागेचं आणि पांडुरंगाला स्नान घालायचं म्हणून पांडुरंग पडशीच्या बाहेर काढले, हातात धरून. असे छोटे झाले होते एकदम, त्यांना आंघोळ बिंगोळ घातली आणि आता पडशीत ठेवेल म्हणेपर्यंत पांडुरंगाने स्वतःचं ते रूप त्या ठिकाणी प्रगट केलं. आता म्हणले कसं नेणार तुला मी, आता पुन्हा झाली का पंचायत म्हणाले. मग म्हणले नाही, मी मुद्दाम मोठा झालोय, गावात सांग म्हणले सगळ्यांना मी आलोय. आणि मग रथ घेऊन लोक आले, दह्या दुधाचा अभिषेक पांडुरंगाला घातला आणि तो रथोत्सव अजून पण पंढरपूरमध्ये चालू आहे. कार्तिक महिन्यामध्ये होतो, लोक रथ घेऊन जातात, पांडुरंगाला विष्णुपदाची चक्कर करून आणतात आणि मग तशा पद्धतीने रथ घेऊन लोक गेले. पांडुरंग पुन्हा पंढरपूरच्या मंदिरात आले आणि ती स्थापना झाली. 2 माणसांनी पांडुरंग आम्हाला दाखवला. पुंडलिकाने पहिल्यांदा दाखवला. पुंडलिकाच्या प्रेमापोटी पांडुरंग विटेवरती उभे राहिले आणि विटेवरून विजयनगरला गेलेले पांडुरंग भानुदास महाराजांच्या प्रेमापोटी पुन्हा आमच्यासाठी त्या ठिकाणी सिद्ध झाले. असं पांडुरंगाची तुमची आणि माझी भेट घडवणाऱ्या अत्यंत सत्शील अशा सत्पुरुषाचा पंतू म्हणजे एकनाथ महाराज. काय अधिकार असेल कल्पना करून बघा. त्या अधिकाराची चर्चा, चिंतन आणि त्याला नतमस्तक होण्याचा जो विषय आहे तो आपण पुढच्या भागामध्ये नक्की करूयात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.